Can you give me name of any solid lubricant here? Graphite. Graphite. Okay, nice. Then next one is molybdenum disulfide. Graphite consists of which type of structure? Which type of structure? Hexagonal. Hexagon. And this hexagon of two layer linked to each other by dash dash. Weak bond. Very nice. Weak bond. When graphite is a mix in water, it is known as a dash dash. Aqueduct. Aqueduct. And when it is mixed in a oil, it is known as Oil deck. Oil deck. okay. It is known as a oil duct. Okay. Next, write down next name, molybdenum disulfide. Molybdenum disulfide. Next one is the molybdenum disulfide. Write down this name. Molybdenum disulfide. Okay. स्क्रीन चेंज झाली का रे? हो मॅम. चेंज झाली का आहे तीच आहे? आहे तीच. पीपीटी आहे ना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Write down molybdenum disulfide having sandwich like structure. Sandwich like structure. In which layer of sulfide, layer of molybdenum म्हणा, layer of molybdenum is present, layer of molybdenum is present in between two sulfur. Next line. It is thermally stable. It is a thermally stable up to 400 degrees Celsius. 400 degrees Celsius. Next line. It having very low
coefficient of friction, it having very low coefficient of friction. हे बघा, ही फिगर काढा. इथं मॉलिब्डेनम लेअर आहेत, इथं सल्फर आहे. ही फिगर काढा, जशी येते तशी काढा. दिसते ना, फिगर दिसते ना? Yes, ma'am. हम्म. फिगर व्यवस्थित दिसते का? हॅलो. Yes, ma'am. हा, ठीक आहे. हॅलो. झालं का? No, ma'am.
Complete na. Okay. Next, liquid lubricant. Next, second type is liquid lubricant. Liquid lubricant. Liquid lubricant. लिक्विड लुब्रिकंट राईट डाऊन. ओरली सांगते, खूप सोपं आहे, लक्ष द्या. हे बघा, बिफोर इन्व्हेन्शन ऑफ mineral oil as a lubricant or addition of additives into the mineral oil as a lubricant, म्हणजे दुसऱ्या सगळ्या लुब्रिकंटचा शोध लागण्याच्या अगोदर कशाचा शोध लागला? व्हेजिटेबल ऑइल आणि एनिमल ऑइल हे लुब्रिकंट म्हणून वापरता येतात याची डिस्कव्हरी झालेली आहे खूप खूप दिवसापूर्वी. म्हणून फर्स्ट सेंटेन्स, बिफोर इन्व्हेन्शन ऑफ ऑल अदर डिफरंट टाइप ऑफ लुब्रिकंट, एनिमल ऑइल अँड व्हेजिटेबल ऑइल इज युज्ड ॲज अन लुब्रिकंट. Animal oil and vegetable oil is used as an lubricant because it possesses good oiliness. त्याच्याकडे ऑइलीनेस काय आहे? खूप चांगली आहे. पण त्याच्याकडे एक ड्रॉबॅक आहे. ड्रॉबॅक काय? की ते कॉस्टली असतात. आता समजा एनिमल ऑइल हा लुब्रिकंट म्हणून वापरायचा आहे, तर तो कॉस्टली आहे, तो परवडत नाही. ऑल्सो इट अंडरगोज ऑक्सिडेशन. वातावरणामध्ये जर ओपन राहिला तर त्याचं काय होत असतं? ऑक्सिडेशन होत असतं. ऑल्सो दे अंडरगोज हायड्रोलाइज व्हेन कॉन्टॅक्ट विथ वॉटर. वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर त्याची हायड्रोलिसिस ही रिॲक्शन होते. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्या लुब्रिकंट सोबत फक्त ऑइलीनेस वाढवणारा घटक एवढंच फक्त व्हेजिटेबल ऑइल आणि एनिमल ऑइलचा यूज राहिलेला आहे. अजून एकदा सांगते, खूप दिवसापूर्वी एनिमल ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइल हेच दोन्ही लुब्रिकंट होते. त्याचे फायदे काय होते? त्याच्याकडे खूप ऑइलीनेस चांगला आहे. आता तोटे काय आहेत? दे आर कॉस्टली. ते काय आहेत? कॉस्टली आहेत. इट अंडरगोज ऑक्सिडेशन. तो ऑक्सिडेशन होतं त्याचं वातावरणामध्ये ओपन राहिला तर वातावरणातल्या ऑक्सिजन सोबत त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑल्सो व्हेन इट कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर, वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याचं हायड्रोलिसिस होतं. हे तीन त्याचे ड्रॉबॅक झाले. कॉस्टली आहे, ऑक्सिडेशन होतं, हायड्रोलिसिस होतं. सो दॅट असं असल्यामुळं नाउएडे अलीकडच्या काळामध्ये व्हेजिटेबल ऑइल आणि एनिमल ऑइल हा लुब्रिकंट म्हणून वापरला जात नाही, तर तो दुसऱ्या लुब्रिकंटच्या सोबत दुसऱ्या लुब्रिकंटचा ऑइलीनेस इम्प्रूव्हर मीन्स टू इन्क्रीज द ऑइलीनेस इम्प्रूव्हर म्हणून फक्त त्याचा यूज केला जात असतो आहे अलीकडच्या काळामध्ये. टेल मी, व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ द व्हेजिटेबल ऑइल अँड एनिमल ऑइल? It is costly. costly. It goes under oxidation and hydrolysis. Oxidation and hydrolysis. Very good. And what is important or what is advantage of this method, or what is uses, or why it is useful? It increases the oiliness. It increases the oiliness. Okay. Nowadays, this vegetable oil and animal oil is only used as blending. Oiliness. हा, इम्प्रूव्ह दी ऑइलनेस. आणि दुसऱ्यामध्ये ऍड करणं त्याला ब्लेंडिंग असं म्हटलं जातं. ब्लेंडिंग एजंट असं म्हटलं जातं. म्हणजे दुसऱ्यांचे गुण वाढवणारा ब्लेंडिंग एजंट.
समजा आपण पावडर लावतो तर पावडर हा ब्लेंडिंग एजंट झाला. आर यू गेटिंग? फक्त दुसऱ्यांची इम्प्रूव्ह होण्यासाठी वापरलं जाणं त्याला ब्लेंडिंग एजंट असं म्हणायचं. दुसऱ्यांसाठी यूज असणं त्याला ब्लेंडिंग एजंट असं म्हणायचं. आर यू गेटिंग? लिहा लिक्विड लुब्रिकंट. लिक्विड लुब्रिकंट. वन सेंटेन्स ला लिक्विड लुब्रिकंट इज यूज्ड. Liquid lubricant is used where film formed by solid and semi-solid lubricant. Solid and semi-solid lubricant is not persist. Persist म्हणजे टिकून राहणे. Is not persist. आता लिक्विड लुब्रिकंटचा फर्स्ट आहे व्हेजिटेबल अँड ॲनिमल ऑइल. व्हेजिटेबल अँड ॲनिमल ऑइल. नंबर 1 व्हेजिटेबल अँड ॲनिमल ऑइल. व्हेजिटेबल अँड ॲनिमल ऑइल. ओके. Yes, sir. हा, राइट डाउन. बिफोर इन्व्हेन्शन शोध. बिफोर इन्व्हेन्शन ऑफ other different type of lubricant. Other different type of lubricant. Animal oil and vegetable oil were used as a lubricant. As a lubricant. As a lubricant. Next line. As a lubricant. Next line. Next line. Because it having very good oiliness. Because it having very good oiliness. Very good oiliness. But these vegetable oil and animal oil, are costly undergoes oxidation easily. Undergoes oxidation easily. Also undergoes hydrolysis. Fail come in contact with moisture. Come in contact with moisture or
come in contact with moisture or water. Next line paragraph change करून द्या. So that nowadays so that nowadays these vegetable oil and animal oil is used as a oiliness improver to improve oiliness of other lubricating oil. Okay, next one. Second, तुम्ही व्हेजिटेबल ऑइल आणि मिनरल ऑइल लिहिले ना, व्हेजिटेबल ऑइल आणि एनिमल ऑइल लिहिले ना, त्याला ए म्हणा. आता हा बी, कशातला बी आहे? हा कशाचा बी आहे? लिक्विड लुब्रिकंट मधला. व्हेरी गुड, नाईस. लिक्विड लुब्रिकंट मधला हा बी आहे. ओके, बी मिनरल ऑइल. ओके, मिनरल ऑइल कसं मिळवलं जातं माहितीये घरी? आपल्या सिलेबसला आहे पण अजून पॉइंट आलेला नाही. कसं केलं जातं? खाण असते आणि खाणीतून तेलाच्या खाणी असतात, हे तरी ऐकून आहे ना तुम्ही? हा, त्या खाणीतून तेल काढलं जातं. मग पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नंतर नॅफ्था, ड्राय क्लीनर वगैरे अशी त्यांची 9 जणांची फॅमिली असते त्याच्यामध्ये. त्या खाणीतून काढलेल्या तेलामध्ये आपण वापरतो तो LPG गॅस, हा पण त्याच फॅमिलीतला मेंबर आहे. मग त्या प्रत्येकाला सेपरेट का करता येतं? कारण सगळ्यांचे बॉइलिंग पॉइंट वेगवेगळे असतात. पेट्रोलचा बॉइलिंग पॉइंट वेगळा असतो, डिझेलचा वेगळा असतो, केरोसिनचा वेगळा असतो, नाफ्था म्हणून असतं त्याचा वेगळा असतो. आपण इंजेक्शन केल्यानंतर डॉक्टर आपल्याला हे लावतात बघा, एक लिक्विड लावतात, ते पण त्यांच्याच फॅमिलीतला मेंबर आहे. कपडे वॉश करायला दिले, ड्राय क्लिनिंगला देतो आपण, ते पण त्यांच्याच फॅमिलीतला मेंबर आहे. अशी 9 लोक आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये. प्रत्येकाला सेपरेट केलं जातं. कुठल्या तत्वावरती सेपरेट होतात हे सगळेजण? सगळ्यांचे बॉइलिंग पॉइंट वेगवेगळे असतात, ह्या तत्वावरती सेपरेट होतात ते सगळे. म्हणजे थोडासाच फरक आहे पण वेगवेगळे बॉइलिंग पॉइंट आहेत. तर त्या मेथडला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड असं म्हणायचं. डिस्टिलेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, पाण्याची वाफ करणे आणि वाफेचं पाणी करणे, त्याला डिस्टिलेशन असं म्हणायचं. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं? उकळलं जातं, मग वाफा तयार होतात, वाफा सेपरेट कंपार्टमेंट मध्ये घेतल्या जातात वगैरे वगैरे आहे आपल्या सिलेबसला, पण आता तर इथं नाही. मग पण ते सेपरेट करण्याच्या मेथडला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हणायचं. मग हे मिनरल ऑइल किंवा पेट्रोलियम ऑइल, मिनरल ऑइललाच दुसरा शब्द आहे पेट्रोलियम ऑइल. मिनरल ऑइल म्हणजे खाणीतून काढलेलं तेल, त्याला मिनरल ऑइल असं म्हणायचं. ह्यांची लोक कोणती आहेत? पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, ड्राय क्लिनर एटसेट्रा. तर हे मिनरल ऑइल आहे ना, ते फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडने काढलं जातं. किती डिग्री सेल्सिअसला हीट फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं? 400 डिग्री सेल्सिअसला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं. मग अलीकडच्या काळामध्ये हाच लुब्रिकंट म्हणून वापरला जातो कुठे पण. बॉइलिंग पॉइंट कमी आहे त्याचे,
पण दुसरा बॉइलिंग पॉइंट इम्प्रूव्हर म्हणून वगैरे सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड केले जात असतात, म्हणून हा अलीकडच्या काळामध्ये हा लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. दीज आर वाईडली युज्ड लुब्रिकंट. वाईडली युज्ड म्हणजे जास्तीत जास्त म्हणून लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. बिकॉज दे आर चीप, तो स्वस्त आहे. व्हेजिटेबल ऑइल अॅनिमल ऑइल पेक्षा हे मिनरल ऑइल स्वस्त असतं. दे आर अवेलेबल इन अबंडन्स, ते मिळू शकते आपल्याला. आणि स्टेबल अंडर दी सर्व्हिस कंडिशन, ते स्टेबल राहू शकतं. बट देअर ऑइलीनेस इज अ व्हेरी पुअर. तुम्ही पेट्रोलमध्ये जर बोट बुडवलं आणि बाजूला काढलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल त्याच्याकडे काहीच ऑइलीनेस नाही. व्हेरी पुअर, ऑइलीनेस व्हेरी पुअर. कुणाच्या कंपॅरिझन मध्ये? अॅनिमल ऑइलच्या आणि व्हेजिटेबल ऑइलच्या कंपॅरिझन मध्ये त्याच्याकडे खूप कमी ऑइलीनेस आहे. मग त्याची ऑइलीनेस वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये दुसरे केमिकल टाकले जातात. त्या केमिकलचं नाव आहे ओलिक ऍसिड, स्टेरिक ऍसिड. हे केमिकल ह्या मिनरल ऑइल मध्ये टाकले जातात. म्हणजे त्याच्याकडे कोणती प्रॉपर्टी येते? ऑइलीनेस ही प्रॉपर्टी येत असते त्याच्याकडे. आर यू गेटिंग? कळालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. हा. मग माझ्या क्वेश्चनचे आन्सर देतो मी आता. nowadays which is used as a lubricant? Nowadays which substance is used as a lubricant? Widely used lubricant? Mineral oil. Mineral oil. Which method is used for separation? Fractional distillation. Fractional distillation. Is it cheap as compared to the animal oil or vegetable oil? Is it cheap or costly? Yes. Cheap. Cheap. And how its oiliness is increased? Poor. By adding oleic acid and Oleic stearic acid. acid. How कशी वाढवली जाते असं विचारलं होतं मी. How its oiliness is increased? By addition of chemicals such as oleic acid and stearic acid. Are you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. Write down a sentence. बी नंबर पॉइंट लिहा. मिनरल और पेट्रोलियम ऑइल. त्याला दुसरं नाव आहे. हे पेट्रोलियम ऑइल म्हणजे पेट्रोल नव्हे. ह्या मिनरल ऑइलचं दुसरं नाव आहे पेट्रोलियम ऑइल. आणि ह्यांचे बच्चे लोक कोण आहेत? ती पेट्रोल, डिझेल, केरोसिन ह्या पेट्रोलियम ऑइलची किंवा मिनरल ऑइलची ती लोक आहेत. ती 9 लोक. राईट डाऊन. मिनरल ऑइल, पेट्रोल ऑइल. इट इज ऑब्टेन बाय. मिनरल ऑइल इज ऑब्टेन बाय fractional distillation method. Fractional distillation method. Fractional distillation method. Full stop. Next line झाल्या. Nowadays म्हणजे अलीकडच्या काळामध्ये. Nowadays it is used as lubricant. It is used as a lubricant because it is cheap. CHEAP. It is a cheap. Okay. Stable. Next line. Oiliness of mineral oil is very poor. 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 हा MCQs ला लाईन विचारली जाते. Oiliness of mineral oil is a poor. To improve its oiliness, oiliness improver such as oleic acid, OLEIC, oleic acid, and stearic acid, STEARIC, stearic acid,
stearic acid are added are added are added into are added into mineral oil are added into mineral oil are added into mineral oil. Okay. Hello. Yes, ma'am. Yes, ma'am. स्क्रीन दिसते का व्यवस्थित? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next, blended oil. Blended oil. लिहिलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Blended oil. Listen. This point is a very, very important one. Blended oil. मी याच्या अगोदर तुम्हाला एक अर्थ सांगितलं होतं. What is meant by blended? What is meant by blending? Combine or mix, ma'am. Mixing. Mixing. Okay. Can you tell me the definition of blended oil? सांगू शकाल का? हाँ? Blended oil. What is meant by blended oil? हाँ. मॅम द मिनरल ऑइल जे एका दुसऱ्या ह्याच्यासोबत मिक्स करून बनवलं जातं त्याला ब्लेंडेड ऑइल म्हणतात. व्हेरी गुड. मिनरल ऑइल मध्ये दुसरे सबस्टन्स ऍड केले जातात आणि मग तयार झालेला सबस्टन्स हा काय म्हणून काम करतो? गुड लुब्रिकंट म्हणून काम करतो आणि तयार झालेलं जे मिक्सचर असतं त्याला ब्लेंडेड ऑइल असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल सांगा बरं एखाद्या व्यवहारातले एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला कळेल. हा, टेल मी एनीवन एक्झाम्पल. ब्लेंडेड ऑइल, आपल्याला ब्लेंडेड ऑइल बनवायचं. आपण फक्त भाजी, आपण समजा आपल्याला मेथीची भाजी खायची आहे, फक्त मेथी आणून खाल्ली तर चालते का? इज इट सुटेबल? आपण खाऊ शकेल का? फक्त बाजारातून मेथी आणली आणि डायरेक्ट खायला चालू केली, चालेल? हॅलो. No, ma'am. हा, No, ma'am. त्याच्यामध्ये दुसरे सबस्टन्स ऍड केले जातात आणि मग ते गुड लुब्रिकंट म्हणजे ती चांगली भाजी म्हणून आपण खाऊ शकतो आणि तयार झालेल्या मिक्सरला ब्लेंडेड ऑइल असं म्हणायचं. इथं पण बघा, मिनरल ऑइल इज मिक्स्ड विथ स्पेशल अडेटिव्ह, म्हणजे काही महत्वाचे सबस्टन्स त्याच्यामध्ये टाकले जातात आणि त्यामुळे तो लुब्रिकंट कसला लुब्रिकंट म्हणून काम करेल? गुड लुब्रिकंट. आणि प्रिपेअर्ड मिक्सचर इज नोन ॲज ब्लेंडेड ऑइल. आर यू गेटिंग? Are you getting or Yes, not? ma'am. Ha. Yes, ma'am. Yes, ma'am. Why it is necessary to form the blended oil? Read this sentence and tell me answer. Why it is necessary to produce the blended oil?
नो सिंगल ऑइल सर्व ॲज ए गुड लुब्रिकंट. निसर्गामध्ये अवेलेबल असणारं कुठलंही ऑइल हे गुड लुब्रिकंट म्हणून काम करत नाही. आता आपण निसर्गाने दिलेले 2 ऑइल आपण बघितलेले. पहिलं मिनरल ऑइल आणि दुसरं व्हेजिटेबल आणि अॅनिमल ऑइल. हे दोघं पण आहेत का चांगले? दोघांचे पण ड्रॉबॅक बघितलेले आहेत आता आपण. करेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. So that it is necessary to produce the blended oil. Okay. Which substance is added? This is a very very important one. Next point शिकवताना हे सगळेच पॉइंट लागतात मला. फर्स्ट, मिनरल ऑइल कडे काय नाही? ऑइलीनेस नाही. म्हणून पहिला सबस्टन्स काय टाकावं लागेल? ऑइलीनेस कॅरियर किंवा ऑइलीनेस इम्प्रूव्हर. ऑइलीनेस इम्प्रूव्हर म्हणून सबस्टन्स टाकावा लागेल. तर ऑइलीनेस इम्प्रूव्हरचं एक्झाम्पल काय? तुम्ही व्हेजिटेबल ऑइल टाकू शकता, अॅनिमल ऑइल टाकू शकता, केमिकल मध्ये ओलिक ऍसिड टाकू शकता, स्टेरिक ऍसिड टाकू शकता. व्हेजिटेबल ऑइल मध्ये बघा कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल, एक 2-4 नावं द्यायची फक्त जी तुम्हाला येतात ती. आणि नाहीच नाव आली तर डायरेक्ट व्हेजिटेबल ऑइल अँड अॅनिमल ऑइल. आर यू गेटिंग? फॉर इम्प्रूव्ह दी ऑइलीनेस ऑफ मिनरल ऑइल, व्हेजिटेबल ऑइल, अॅनिमल ऑइल, ओलिक ऍसिड, स्टेरिक ऍसिड, दिस केमिकल आर युज्ड. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा. आता एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह म्हणजे हाय टेम्परेचरला आणि हाय प्रेशरला, हाय लोडला आपण शिकलो की नाही. एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन शिकलो ना? Yes, ma'am. शिकलोत की नाही एक्स्ट्रीम प्रेशर लुब्रिकेशन? Yes, Yes, ma'am. ma'am. तिथं कोणते सबस्टन्स टाकावे लागले मिनरल ऑइल मध्ये? क्लोरीन, सल्फर, फॉस्फरस टाकावं लागले की नाही? Yes, ma'am. हा. Yes, ma'am. मग एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह पण ह्या मिनरल ऑइल मध्ये टाकायचा. मग त्या मशिनरीचं किती पण टेम्परेचर जाऊ द्या आणि काहीतरी उद्या काहीच होत नाही. 10,000 जाऊ द्या नाहीतर 20,000 जाऊ द्या नाहीतर कितीतरी जायचंय तेवढं जाऊ द्या टेम्परेचर. म्हणून कुठला सबस्टन्स टाकायचा मिनरल ऑइल मध्ये? एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह. नाहीतर काय होईल माहितीये का? मिनरल ऑइल आहेत ना 60 डिग्री सेल्सिअसला त्याच्या वापस होऊन जातात. तुम्ही ऐकले की नाही? गाडी जर उन्हामध्ये उभा केली तर गाडी जर तापली तर त्याच्यात पेट्रोल कमी होते. आपण म्हणत नाही का सावलीला गाडी लावायला पाहिजे, कारण त्याचा बॉइलिंग पॉइंट हा किती असतो? 60 डिग्री सेल्सिअस असतो. टेम्परेचर वातावरणातलं वाढलं की त्याच्या वाफा व्हायला चालू होतात आणि वातावरणामध्ये निघून जातात, आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून त्याच्यामध्ये कुठले सबस्टन्स टाकावे लागतात? एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह टाकावे लागतात. एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह टाकले काही सुद्धा होत नाही. मग पुढे पुअर पॉइंट डिप्रेसर आपण शिकलो की नाही? जर कमी टेम्परेचर, जर पुअर पॉइंट हा जर वर्किंग टेम्परेचर एवढा असला तर काय होईल सांगा बरं उत्तर माझी? पुअर पॉइंट जर वर्किंग टेम्परेचर एवढा असला तर काय होईल? तुमच्या कॅल्क्युलेटर मधले जो लुब्रिकंट वापरलेला आहे तो त्याचा जर पुअर पॉइंट हा 30 डिग्री सेल्सिअस असेल आणि वातावरणातलं टेम्परेचर पण 30च असेल तर तो लुब्रिकंट काय होईल? पुअर पॉइंट म्हणजे सॉलिड बनणं आहे की नाही? शिकलो की नाही आपण? जे सीजेस टू Yes, फ्लो असतं, जे पुअर व्हायला म्हणजे जे स्टॉप होतं, फ्लो होणं स्टॉप करतं, त्याला पुअर पॉइंट असं म्हणायचं. आता पुअर पॉइंट आपल्याला क्लिअर कुणाचा बघायला मिळतो बघा? खोबरेल तेलाचा. थंडी पडली की खोबरेल तेल आळून बसतं. ऐकलंय की नाही? आपण ऐकलं नाही, बघितलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपल्या प्रत्येकाच्या घरात असते. Yes, ma'am. कारण त्याचा पुअर पॉइंट हा तेवढे टेम्परेचरला असतो. मग पुअर पॉइंट जर मशिनरीच्या वर्किंग टेम्परेचर एवढं असलं तर मशिनरी वर्क करत असतानाच तो लुब्रिकंट सॉलिडिफाय होऊन बसेल. लुब्रिकंट सॉलिडिफाय झाला की मशिनरीचं रोटेशन होईल का व्यवस्थित? No, ma'am. होणार नाही. म्हणून पुअर पॉइंट हा खूप कमी करणारे मेंबर त्याच्यामध्ये टाकायचे. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस, मशिनरी जर 0 डिग्री सेल्सिअसला वर्क करत असेल तर त्याचा पुअर पॉइंट घेऊन ठेवायचा -15 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअसला. आता फ्रीज आहे, फ्रीज मध्ये जो लुब्रिकंट वापरला जातो त्याचा पुअर पॉइंट हा किती असतो माहितीये का? 50 डिग्री सेल्सिअस, -50 डिग्री सेल्सिअस. तोपर्यंत ते लिक्विडच राहते -50 टेम्परेचरला. म्हणजे काय 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आले म्हणून काय ते लुब्रिकंट आळून बसत नाही, नाहीतर आपला फ्रीजच चालला नसता. लक्षात आलं का तुमच्या? हॅलो. Yes, मग कुठले सबस्टन्स Yes, ma'am. टाकायचे? पुअर पॉइंट खूप कमी निवडून टाकणारे घटक टाकायचे. म्हणजे त्या लुब्रिकंटचा पुअर पॉइंट खूप कमी होऊन बसला पाहिजे असे केमिकल टाकायचे. तर कुठलं केमिकल असतं?
फिनॉल हे केमिकल असतं. फिनॉल आणि क्लोरिनेटेड वॅक्स ह्या दोघांना कंबाईन केली की नाही तर कसला लुब्रिकंट काय होतं, त्या लुब्रिकंटचा पुअर पॉइंट कमी होतोय. हा पुअर पॉइंट डिप्रेसर नावाचं केमिकल ह्या मिनरल ऑइल मध्ये टाकून द्यायचं, पुअर पॉइंट आपोआपच कमी होतं. पुढे गुड लुब्रिकंटचा फिस्कोसिटी इंडेक्स जास्त असावा लागतो. बघा, गुड लुब्रिकंटचा फिस्कोसिटी इंडेक्स जास्त असावा लागतो. नाहीतर काय होईल, विस्कोसिटी इंडेक्स हा जर कमी असला तर त्या मशिनरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारे रबर, प्लास्टिक, जे काय मटेरियल, लाकूड जे काय असतं ते सगळं विरघळून बसतं. म्हणून त्याच्यामध्ये विस्कोसिटी इंडेक्स इम्प्रूव्ह करणारे घटक टाकावे लागतात. पुढे अँटीऑक्सिडंट का टाकावे लागतात, त्या लुब्रिकंटचं ऑक्सिडेशन होणं प्रिव्हेंट. आता वातावरणामध्ये लुब्रिकंट ओपन झाले की वातावरणातला ऑक्सिजन त्याच्यावरती अटॅक करतो, त्याचं ऑक्सिडेशन होत असतं. म्हणून ऑक्सिडेशन अवॉइड करणारे, ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करणारे घटक त्याच्यामध्ये ऍड केले जात असतात. ऑक्सिडेशन प्रिव्हेंट करणारे घटक म्हणजे वातावरणामध्ये जरी ओपन झाला राहिला तरी पण त्याचं ऑक्सिडेशन काय होईल, प्रिव्हेंट होईल. आर यू गेटिंग? ऑक्सिडेशन होणार नाही. प्लस मेटलचं सुद्धा ऑक्सिडेशन होणार नाही. जे सरफेस एकमेकावरती रब होतात त्यांचं पण ऑक्सिडेशन व्हायचे चान्सेस असतात, कारण आपण ऐकलेलं आहे मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन, मेटल गेट ऑक्सिडाइज्ड असे शब्द ऐकलेत. ते पण ऑक्सिडेशन प्रिव्हेंट होईल. कशाने प्रिव्हेंट होईल? जर तुम्ही मिनरल ऑइल मध्ये अँटीऑक्सिडंट टाकला तर. आर यू गेटिंग? नेक्स्ट वन, करोजन प्रिव्हेंटर. हे बघा, लुब्रिकंट जर टाकला, ज्या मशिनरीच्या मुव्हिंग सरफेसच्या मध्ये लुब्रिकंट टाकला, तिथल्या मेटलचं करोजन होत असतं. तर ते करोजन अवॉइड करण्यासाठी, ते करोजन होऊ नये म्हणून करोजन प्रिव्हेंटर पण टाकला जातो. कुणाचं करोजन होईल? लुब्रिकंटचं करोजन होत असतं का? नाही. लुब्रिकंट ज्या मुव्हिंग सरफेसच्या मध्ये राहील तिथल्या एरियाचं करोजन व्हायचं चान्सेस असतात. ते अवॉइड करण्यासाठी करोजन प्रिव्हेंटर ऍड केला जात असतो. त्यानंतर अँटी फोमिंग एजंट. जर लुब्रिकंट सारखा जर एकमेकावरती घासत राहिला तर फेस वगैरे होण्याची शक्यता असते. त्यामुळं फेस होऊ नये म्हणून अँटी फोमिंग एजंट ऍड केले जात असतात. नेक्स्ट वन, डिटर्जंट. काही तिथं कुठले म्हणजे स्कम तयार होऊ नये, डस्ट पार्टिकल वगैरे डिपॉझिट होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी डिटर्जंट देखील ऍड केलं जात असतं. आर यू गेटिंग दिस पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. कुठले सबस्टन्स टाकले जातात बघा? ऑइलीनेस कॅरियर, एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह, पुअर पॉइंट डिप्रेसर, फिस्कोसिटी इंडेक्स इम्प्रूव्हर, अँटीऑक्सिडंट, करोजन प्रिव्हेंटर, अँटी फोमिंग एजंट, डिटर्जंट. अँटी किती आहेत? अँटी फोम, अँटीऑक्सिडंट, ओके, करोजन प्रिव्हेंटर, फोमशी रिलेटेड कुठला शब्द आहे? डिटर्जंट. फोमशी रिलेटेड डिटर्जंट हा शब्द आहे. सांगा बरं बघू कुणाला येते आता. सांगा बरं त्या केमिकलचे नाव, सॉरी हेडिंग. हा, ऑइलीनेस इम्प्रूव्हर किंवा बोला रे. डिटर्जंट. डिटर्जंट, Viscosity additives soar. एक्स्ट्रीम प्रेशर ऍडिटिव्ह, व्हेरी नाईस. Viscosity index improve. विस्कोसिटी इंडेक्स इम्प्रूव्हर, गुड. हा, Pour point depressor. नाईस. पुअर पॉइंट डिप्रेसर, व्हेरी गुड. हा, Corrosion preventer. करोजन प्रिव्हेंटर, गुड. Detergents. अँटी फोमिंग एजंट, हा, डिटर्जंट, गुड. आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. लिहा राजांनो, हा हे सगळंच लिहा. हे काही पुढचं महत्वाचं नाही, पण असावं एखादं एमसीक्यूज कुणीतरी विचारलं तरी तुमच्याकडे असावं. करू नका अभ्यास, हेडिंगचाच करा. पण हे जर एमसीक्यूज मध्ये काही कुणीतरी डेप्थ मध्ये विचारायचं ठरवलं तर लागेल म्हणून हे लिहून घ्या. काही नाही, ते केमिकलची नावं फक्त आहे. लिहा पटपट पटपट.
हॅलो झालं? No, ma'am. Complete, ma'am. Wait, ma'am. हो संपलं नाही का लेक्चर? हॅलो 10:30 संपलं नाही का लेक्चर? थांबा सर, एकच मिनिट, थोडं राहिले, 1-2-3 लाईन लिहिता येत मुलं. बर 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 बर, ओके ओके. हॅलो और Yes, ma'am.